एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय। पापलेट आणलेत रेवाने तिकडनं पनवेलवरनं। तर आज आम्ही पापलेट फ्राय बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगत चला, आणि अशाच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर बघत राहा तेजावी मराठी ब्लॉग्स। आम्ही पहिल्यांदाच मासे साफ करतोय। बघू आता आवीला मासा साफ करता येतोय का नाही आपण। सगळे मासे साफ करून झाले। आवीने सगळे मासे साफ केले। आता त्याला मॅरिनेशनसाठी कट मारून घ्यायचे दोघं साईडने। तिथे अजून एक बसेल। या साईडने पण मार। बसले ना। आपल्या सुना धार नाही जास्त। असं इथे झालं ना पूर्ण? झालं ना पूर्ण? इथे कट नाही बसला का? संपली। साफ पण करून झाले आणि त्याला कट पण मारून झाला। आता मी मॅरिनेट करून घेते माशांना। मॅरिनेट करण्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घेते। मीठ टाकते पहिले। आता कोकम आगळ टाकून घेते। आगळच्या ऐवजी तुम्ही लिंबू पण पिळू शकता, पण आमच्याकडे कोकम आगळ आहे म्हणून मी ते लावून घेते माशाला। पलटली ना। कोकमने ना टेस्ट खूप छान होते। कोकम आगळने कोकम आगळ मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं ना, ते लावून घेते। मिरची लावली का कसं थोडं स्पायसी लागतं ना। ज्यांना स्पायसी खायचं ते मिरची टाकू शकतात। तर हे तवर मॅरिनेट करत ठेवते सगळे मासे, आणि नंतर मग गरमागरम फ्राय करते। आम्ही मालवणला गणपतीपुळेला पण खाल्लं होतं ना पापलेट फ्राय। पहिल्यांदा घरी ट्राय करतोय। मागच्या वेळेस केले होते रेवाने आणलेले, ते बनवलेले। पण मग रेवाने बनवले ना ते? हे तू बनवते ना? हे मी बनवते। मग पहिल्यांदाच झालं। तिखट पण लागणार आहे। हो, तिखट नाही, पण मग चव कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे त्याच्यामध्ये, मग टेस्ट छान लागेल ना अजून। हो, काही जण आलं लसूण पेस्टच लावतात। तर मग कोथिंबीर टाकली का मग जेवणाला कोथिंबीर टाकली ना तर मग चव चांगलीच लागते, त्याची टेस्ट फ्लेवर येतो। मासे फ्राय करतो आपण तेव्हा हे असतात, फिके असतात ना ते, तिखट नसतं जास्त। वरणच फक्त मसाला असतो तो तिखट असतो, आतमध्ये
काय असतं, आळणीच ना हो, बोलतात त्याला? अळणीच असतं. हे व्यवस्थित मोडला का छान लागेल. आमच्या रेसिपी तुम्हाला आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा. मॅरिनेट करून ठेवलेले आता अर्धा तास तरी मॅरिनेट करत ठेवू आपण. अर्धा तास मॅरिनेट करत ठेवल्यानंतर ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये ना जो अर्क आहे ना तो पूर्ण उतरल. कोकम आगाळ ना, कोकम आगाळचं आणि आपण फ्राय करून घेऊया. ही लाल मिरची घेतली घरातली आणि हा मालवणी मसाला, थोडीशी हळद आणि मीठ. आणि कोकम आगाळ. परत हे मिरची मालवणी मसाला एकत्र करून आणि कोकम आगाळ परत लावते थोडा थोडा. लावून झालंय सगळ्या माशांना. आता फ्राय करून घेऊ आपण. चला आपण आता घेतलाय रवा, तांदळाचं पीठ आहे, लाल मिरची आहे, मालवणी मसाला आहे आणि थोडंसं मीठ घेतलंय. कारण की मीठ लावलेलं आहे थोडं, 2 वेळा आपण मीठ लावलं आणि परत आता रव्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही घालू शकता. सगळं मिक्स करून झालंय. आता आपण याच्यामध्ये फ्राय करून घेऊ. सगळ्या बाजूने रवा लावून घ्यायचा, व्यवस्थित कोटिंग व्यवस्थित करून घ्यायची माशाची. पॅन पण व्यवस्थित आपला गरम झाला आहे चांगला. त्या मसाला टाकून घेऊ पॅनमध्ये. गॅस कमीच ठेवायचा. लसूणच्या पाकळ्या पण टाकल्या. लसणाने थोडासा फ्लेवर पण उतरतो आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूणच्या पाकळ्या पण टाकायच्या फ्राय करताना. एक बाजूला इकडे एक फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे, दुसरा इकडे परत तवा ठेवलाय गरम करत. म्हणजे फास्ट होतील. करण्याचा टाइम लागतो ना, छोटा पॅन आणि एक एकच टाकता येतोय. झाला आहे मस्त छान असं फ्राय झालेला आहे. त्याला आपण काढून घेऊ साईडला.
दादा आलाय. लास्टचा मासा राहिला, आता हा शेवटचा फ्राय करायचा. इकडे बाकीचे फ्राय झाले आणि बाकीचे दादा आलेले घ्यायला, त्याला गेले आजच, कारण ते उद्यापर्यंत खराब होऊन गेले असते ना. छान असे आपले पापलेट फ्राय झालेले आहे. पापलेट फ्राय झालेला आहे. आता एकदा टेस्ट करून बघू कसं झालं आहे. शिजलाय का? एकदम भारी झालेला आहे. स्पायसी पण आहे. कोकम आगळचे जे आपण मॅरिनेट करून ठेवलो ना, अर्क उतरला का? एकदम छान अर्क उतरलेला आहे. छान झाला का? हो, मस्त एकदम भारी. या जेवायला सगळ्यांनी. आता आम्ही जेवतो. मला कमेंट करून नक्की सांगा की आमची रेसिपी कशी वाटली ती. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने.